नमस्कार, मी जानवी जाधव. मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्या सोबत आहेत आमदार आशुतोष काळे सर. खूप खूप स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रामध्ये. सर, एकूणच तरुणांसाठी लढणारे एक ठाम नेतृत्व आणि तरुणांचा आवाज म्हणून तुम्हाला ओळखलं जातं. तर यावेळेस अधिवेशनात कोणते तरुणांसाठी खास मुद्दे मांडणार आहात? या अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्यांच्या याच्यावर चर्चा करत असताना, त्यांना पाठिंबा देत असताना सरकारचं मी अभिनंदन केलं. कारण मागच्या काळामध्ये जे काही सरकारने निर्णय घेतले त्याच्यामध्ये सोलर पॉवर प्लांट असेल, सोलर पंप असेल, याचं उभारणी किंवा याच्यासाठी अनुदान देणं असेल, किंवा 7.5 HP पर्यंत मोफत वीज शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय असेल, परंतु कुठेतरी आता नवीन कुठे कनेक्शन घ्यायला जर शेतकरी गेले तर त्यांना सांगण्यात येते का तुम्ही सोलर पंप घ्या, तुम्हाला नवीन कनेक्शन मिळणार नाही. तो मुद्दा मी घेतला का जोपर्यंत सोलर पंप मिळत नाही तोपर्यंत तरी नवीन कनेक्शन दिलं पाहिजे. त्याच्यासाठी अट अशी लावू शकता का शेतकऱ्यांनी आपला हिस्सा भरावा, त्याचा अर्ज करावा, काय त्याला तोडगा काढता येईल, अशा प्रकारचा मुद्दा मांडला. माझ्या मतदारसंघातले 2 महत्वाचे रस्ते आहे, नॅशनल हायवे एक आहे, एक स्टेट हायवे. त्याचे काम अतिशय संथ गतीने चालू आहे आणि म्हणून ते काम लवकर व्हावे याच्यासाठी शासनाने लक्ष घालावं. किंवा सोयाबीनचे दर असतील, कांद्याचे दर असतील, दुधाचे दर असतील. मागच्या काळामध्ये शासनाच्या माध्यमातून सोयाबीनला अनुदान देण्याचं काम झालं. तसंच आता काहीतरी करता येईल किंवा केंद्र शासनाबरोबर इम्पोर्ट एक्सपोर्टच्या काही पॉलिसीज असतील याच्यामध्ये काही बदल करून त्याचा जर काही परिणाम होईल दरावर ते केलं पाहिजे. तर अशा प्रकारचे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे महत्वाचे प्रश्न, नागरिकांचे रस्त्यातल्या बाबतीतले प्रश्न किंवा विजेच्या बाबतीतले प्रश्न त्या ठिकाणी मांडले. हे नुसतं कोपरगाव मतदारसंघ नाही तर महाराष्ट्रातले बऱ्याचशा शेतकऱ्यांना हे प्रश्न त्या ठिकाणी जाणवत आहे. कारण सोयाबीन आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी लावली जाते, कांदा आहे, अनेक मतदारसंघावर त्याचा प्रभाव आहे, दूध उत्पादक शेतकरी देखील बऱ्याच ठिकाणी आहेत आणि विजेचा प्रश्न तर सर्वांना वीज गरजेची आहेच. त्याच्यामुळे हा प्रश्न सर्व शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी जाणवणार आहे. तो हा विषय मी घेतला. बरं सर, एकूणच पाहायला गेलं तर सध्या राजकारणामध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. तर या राजकारणातील अस्थिरतेमुळे याचा कुठेतरी परिणाम तुमच्या मतदारसंघावर होतोय का? अस्थिरता नाही, आता उलट भक्कम सरकार आलेलं आहे. एवढं मोठं मेजॉरिटीचं सरकार आहे, त्याच्यामुळं अस्थिरता कुठेच नाहीये. उलट संख्या एवढी आहे का सरकारला कुठल्याही प्रकारचा धोका नाही. त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीने सरकार काम करणार आहे. तिन्ही मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, हे तिघही चांगल्या पद्धतीचं मागच्या काळामध्ये काम करत आले आणि इथून पुढे देखील त्यांनी जे काही नवीन मंत्री नेमलेले आहे त्यांच्या सहकार्याने चांगलं काम करण्याचा प्रयत्न सरकार करणार आहे. जिथे काही त्रुटी असतील, धोरणांमध्ये असतील किंवा काही निर्णय घेतला असेल त्याच्यामध्ये असेल, ते त्रुटी दूर करण्यात याव्या. शेवटी कोणी पण परफेक्ट काही नसतं. कुठलाही निर्णय घेतला त्याच्यात छोट्या मोठ्या गोष्टी कुठेतरी असतात, ते परिस्थितीनुसार बदलावे लागतात आणि म्हणून त्या पद्धतीने ते काम करतील. सर, नेहमीच तुम्हाला शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी लढताना आम्ही पाहिलंय. तर यावेळेस सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी कोणते तुम्ही असे ठळक मुद्दे मांडणार आहात? हे आता मी मांडले. आता जे काही शेतमालाचा भाव आहे, जो मोबदला शेतकऱ्यांना मिळतोय, सोयाबीन असेल, कांदा असेल, दूध असेल, किंवा माझा एक मुद्दा राहिला ऊसाच्या बाबतीतला, कारण 5 वर्षापासून सातत्याने ऊसाची FRP वाढवली जाते, ती चांगली गोष्ट आहे. परंतु साखरेची MSP वाढवण्याचा विचार केंद्र शासनाने कुठे मागच्या काळामध्ये केलेला नाही. आता गरज आहे, कारण आज साखर 3300 रुपयावर आहे आणि FRP 3400 रुपये 10% रिकव्हरीसाठी केलेली. म्हणजे ते विचार करण्यासारखं आहे का MSP ची वाढ करणे गरजेचं आहे. कमीत कमी 37-38 पर्यंत किलोला दर साखरेचा MSP म्हणून केंद्र शासनाने दिला पाहिजे. तरच त्या ठिकाणी कारखाने योग्य मोबदला ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देऊ शकतील. मोठ्या प्रमाणामध्ये ऊस उत्पादक शेतकरी आपल्या राज्यामध्ये आहे, अनेक साखर कामगार आहेत, अनेक कारखान्यामध्ये काम करणारे, त्यांचं देखील जे काही सहकारी साखर कारखानदारी बरोबर करार असतो तो मार्च 2023-24 ला संपलेला आहे आणि त्याच्यानंतर पुढच्या 5 वर्षासाठी
पगारवाढ साखर कामगारांना देणं अपेक्षित आहे. त्याची कमिटी आता झालेली आहे, त्याचा निर्णय लवकर झाला पाहिजे अशी पण मागणी आहे. त्याच्या माध्यमातून अनेक कामगारांना त्या ठिकाणी दिलासा मिळेल. कारण आज आपण पाहतोय महागाई मोठ्या प्रमाणात झालेली आहे. पेट्रोल डिझेल सगळ्या गोष्टी महागच आहे. त्यामुळं कमी पगारामध्ये सगळं चालवणं हे कामगारांसाठी देखील अवघड आहे आणि म्हणून ते देखील एक महत्वाचा विषय आहे. बरं सर, असं बघायला गेलं तर तुम्हाला राजकारणातला एक चांगला अनुभव आहे, तर राजकारणात एक मार्गदर्शक म्हणून तुम्ही कोणाला बघता? आता मला अनुभव नाही, मी आता माझी दुसरी टर्म आहे, निवडणूक तिसरी आहे. माझे वडील आमदार होते, आजोबा आमदार होते, त्याच्यामुळे तो वारसा आहे. परंतु आपण काम करत राहणं आणि कामातून आपण त्या विषयाच्या खोलापर्यंत गेलं पाहिजे. आजोबांची वडिलांची शिकवण आहे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा आहे, यांचं देखील चांगलं मार्गदर्शन आहे. त्याच्यामुळं त्या माध्यमातून बरंच शिकायला मिळतंय. आता शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब आहेत, त्यांच्याकडनं देखील बरंच शिकायला मिळतंय. तर निश्चितपणे एक विचार करण्याचा दृष्टिकोन बदलतो. आपण विषयाला कसं बघितलं पाहिजे हे त्या ठिकाणी कळतं. प्रत्येक जण त्यांचा एक प्रत्येक त्यांच्या भागातला अनुभव असेल किंवा काय त्यांचं त्या फील्डमध्ये एक्सपर्टीज असेल, त्याच्यावरनं ते काम करून इथपर्यंत आलेले. निश्चितपणे त्या गोष्टीचा अनुभव किंवा त्या गोष्टीचा फायदा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला होतोय. खूप धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल. तर आपल्यासोबत होते आशुतोष काळे. मी जान्हवी जाधव, मॅक्स महाराष्ट्र, नागपूर.